नमस्कार मित्रांनो, यावर्षी ठरवलंय अन्नदानासोबतच गरजू लोकांना भेळ आणि बिस्किटांचा पुडा वाटायचा आहे. तर आम्ही शिखरपुरीतून भेळ घेतली आणि निघालो तळेगावला. घरी आल्यानंतर सर्वांनी मिळून प्रेमाने भेळ पुढे भरले आणि वाटपासाठी तयार केले. हे करताना फारच समाधान वाटत होतं. आणि आपण आता निघालो आहे तळेगाव मधून ओरोळी कांचन सोलापूर मार्गे पवित्र पंढरपूर वारीसाठी. आपल्याकडे आहेत 2 गाड्या आणि एका गाडीत आम्ही 4 जण बसलो होतो. काही तास प्रवास करून पोहोचलो पवित्र पंढरपूर नगरीत. गाडीमधून उतरल्यानंतर आम्हाला घ्यायची होती विश्रांती. मग आम्ही भोर तालुका धर्मशाळा इथे रूम भेटली आणि आम्ही रूम मध्ये सर्व बॅग ठेवून विश्रांती घेतली. सकाळी लवकर उठून अंघोळ करून निघालो पंढरपूर दर्शनाकडे. परंपरेनुसार प्रथम पवित्र चंद्रभागा नदीत स्नान करून भक्त पुंडलिक महाराजाचे दर्शन घेऊन नंतर श्री विठ्ठल रुक्मिणी माताचे दर्शन घ्यायचे असते. परंतु चंद्रभागा नदीला पूर आल्यामुळे भक्त पुंडलिक मंदिर पाण्यामध्ये बुडाले होते आणि भक्त आणि वारकरी मंडळीला स्नान करता येत नव्हते. म्हणून फक्त हातपाय धुवून डोक्यावर पाणी घेऊन आम्ही श्री विठ्ठल रुक्मिणी माता मंदिराकडे गेलो. प्रथम नामदेव पायरीचे दर्शन घेऊन नंतर दर्शन रांगेमध्ये दर्शनासाठी उभे राहिलो. मग दर्शन घेतल्यानंतर सर्वांना भूक लागली होतीच, त्यामुळे इतर तेलकट स्नॅक खाण्यापेक्षा पंढरपूरमध्ये गेल्यावर पंढरपूर स्पेशल गरमागरम झुणका आणि ज्वारीची गरम भाकरी खाल्ली. नंतर आम्ही ज्या विचाराने आणि आमच्या ग्रुपच्या नवीन उपक्रमासाठी आम्ही पंढरपूरमध्ये आलो होतो ते म्हणजे गरजू आणि भिक्षुक लोकांना छोटीशी अन्नदान किंवा मदत म्हणून आम्ही भेळपुडे आणि बिस्किट वाटप केले. गरजू लोकांना दिलेली हे छोटी मदत अन्नदान आमच्या मनाला मोठं समाधान देऊन गेलं. भरपूर गरजू व्यक्तींनी आम्हाला आशीर्वाद दिले. तेच आमच्यासाठी आमच्या या कार्याची मोठी बक्षीसरूपी देणगी आहे. आणि आम्ही सर्व मिळून भेळ पुडा व बिस्किटे वाटायला सुरुवात केली. हे सर्व वाटप झाल्यानंतर आम्ही गाडीजवळ आलो. यानंतर निघालो शिखर शिंगणापूरला. निसर्गाच्या सुंदर दृश्यांचा आनंद घेत दोन्ही गाड्या सोबत होत्या. मग आम्ही आलो शिखर शिंगणापूर प्रवेशद्वार. तिथून आतमध्ये आल्यानंतर मंदिर दिसले. मग गाडी पार्किंगची पावती घेतली व निघालो मंदिराकडे. गाडी पार्किंग केली आणि तुम्हाला आधी दाखवतो हा निसर्ग. वरती आल्यानंतर मंदिरात जाण्यासाठी रांगेत उभा राहिलो. थोडी दर्शनासाठी गर्दी असल्यामुळे वेळ लागला आणि शेवटी दर्शन झाले. बाहेर आल्यानंतर तिथे एका बोर्डवरती 2 शिवलिंगाचे महत्व लिहिले होते. ते वाचले आणि परत निघालो. आता आम्ही निघालो तरडगावला. आम्ही ज्या वारकरी दिंडीला अन्नदान करत असतो त्याचे हे 4थे वर्ष आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही वारकरी मंडळीला अन्नदान करण्यासाठी आणि पारंपरिक अशा आपल्या आषाढी पंढरपूर वारीचा आगळा वेगळा आनंद घेण्यासाठी आम्ही तरडगाव या ठिकाणी जाण्यास निघालो. तिथे आमची दिंडी रात्रीच्या मुक्कामासाठी थांबली होती. दिंडीमधील सर्व वारकरी मंडळीची गाठ भेट घेतली, त्यांच्याशी गप्पा मारल्या, हरिपाठमध्ये रंगून गेलो. नंतर दिंडीचे दर्शन घेऊन आरती सुरुवात झाली. आरतीचा मान दिंडी चालक मालक वारकरी मंडळीने आम्हाला दिला. हे सगळं झाल्यावर तिथे आमच्या ग्रुपकडून अन्नदान महाप्रसादाचे नियोजन होते. सर्वांचे जेवण झाले. प्रथेप्रमाणे गुरुवर्य ब दादा महाराज भुजबळ यांच्याकडून आमच्या मित्र परिवाराचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी आमचे मार्गदर्शक कानिप महाराज जकाते, श्री संजय आबा भुजबळ हे उपस्थित होते. अशा प्रकारे सेवा करत करत आणि दर्शनाचा आनंद घेत आम्ही घरी परतलो.